ओके, एक्सरसाइज 4.3 क्वेश्चन नंबर 2. आता इथं वर्ड प्रॉब्लेम सुरू झालेत, त्यामुळे तुम्हाला कदाचित या फर्स्ट किंवा सेकंड क्वेश्चनमध्ये त्याचा अर्थ तुम्हाला समजायला लागेल थोडाफार, की बाबा हे मॅक्सिमा मिनिमा काय प्रकार आहे हा तुम्हाला त्याचा अर्थ समजायला लागेल. बघा, डिवाइड द नंबर 20 इंटू 2 पार्ट्स सच दॅट देअर प्रोडक्ट इज मॅक्सिमम. पहिले प्रश्नाचा अर्थ काय, 20 या नंबरचे असे दोन पार्ट्स करा की ज्यांचा प्रॉडक्ट काय येईल, मॅक्सिमम येईल. आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला पहिल्यांदा डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवतो, काहीही डेरिव्हेटिव्ह वगैरे न वापरता डायरेक्ट सोडून दाखवतो. प्रश्नाचा अर्थ काय, 20 या नंबरचे असे पार्ट्स करा की ज्यांचा प्रॉडक्ट काय पाहिजे आपल्याला, मॅक्सिमम. मग आता 20 चे पार्ट्स काय होतात बघा, 119, 218, 317, 416, 515, 614, 713, त्यानंतर 8, 12, 9, 11, 10, 10. आता इथे समजा मी इकडे 11 कंटिन्यू केलं तर 11, 9 म्हणजे हाच पार्ट आता उलटा यायला चालू होतो. 11, 9, 12, 8 बघा, 12, 8 हे सुरू होणार. त्यामुळे आता इथं आपण थांबूया. म्हणजे 20 चे जे दोन पार्ट्स आहेत ते असे होऊ शकतात, असे 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 होऊ शकतात. पण तुम्हाला दोन पार्ट असे पाहिजेत की ज्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम पाहिजे. मग आता इथं जर विचार केला तर बघा, इथं प्रॉडक्ट बघा, 19 into 1 19 येतोय, 18 2 जर 36 प्रोडक्ट येतोय, 17 3 जर 51 येतोय, 16 4 जर 64 प्रोडक्ट आहे, 15 5 जर 75 आहे, 14 6 जर 84 आहे, 13 7 जर 91 आहे, 12 8 जर 96 आहे, 11 9 जर 99 आहे आणि 10 10 जर 100 आहे. मला सांगा यामध्ये कोणते दोन नंबर असेल की ज्यांचा प्रॉडक्ट मॅक्सिमम येतोय, सांगा. तर ते हे दोन आहेत. म्हणजे 20 चे दोन पार्ट्स काय म्हणजे तुम्ही, तर ते दोन पार्ट्स 10 10 केले पाहिजेत की ज्यांचा प्रॉडक्ट काय येईल, सांगा, मॅक्सिमम येईल. तर तो 100 प्रोडक्ट येईल. हाच क्वेश्चन तुम्ही नंतर रिव्हर्स घरात ट्राय करायचा की प्रॉडक्ट मिनिमम पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला प्रॉडक्ट मिनिमम पाहिजे असेल की नाही, त्यावेळी त्याचा आन्सर तुमचं हे येईल 1 आणि 90 येईल. करून बघा हवं तर नंतर. हे जसं मी करतो त्याप्रमाणे मिनिममचा ट्राय करा. हा मी तुम्हाला प्रश्नाचा अर्थ सांगितला की 20 चे दोन पार्ट्स असे करा की ज्यांचा प्रॉडक्ट काय यायला पाहिजे, तुम्हाला मॅक्सिमम यायला पाहिजे. ठीक आहे, प्रश्नाचा त्यात अर्थ कळला की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता इथं आपण त्याचं सोल्युशन आपल्या डेरिव्हेटिव्हचा वापर करून कसं करायचं आपण बघायला. लक्ष द्या. लेट द टू पार्ट्स ऑफ 20 बी एक्स अँड वाय. 20 चे दोन जे पार्ट आपल्याला करायचे ते आपल्याला आता अननोन आहेत, ते एक्स आणि वाय आहेत. म्हणजे एक्स आणि वाय यांची ऍडिशन काय यायला पाहिजे, थोडक्यात 20 यायला पाहिजे. आता त्यांची कंडिशन काय आहे की त्या दोन पार्ट्सचा प्रॉडक्ट काय असला पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. ठीक आहे, मग द प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट्स इक्वल्स एक्स इंटू वाय. आता मला सांगा तो प्रॉडक्ट तुम्हाला कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. पण ते फंक्शन एकाच व्हेरिएबल मध्ये येण्यासाठी लक्षात ठेवायचं की नेहमी वाय रिप्लेस करायचं. एक्स इंटू ब्रॅकेट. आता वाय म्हणजे काय, इथं बघा इक्वेशन 1 मध्ये बघा वाय म्हणजे काय सांगा. वाय म्हणजे तर 20 मायनस एक्स फ्रॉम इक्वेशन 1. ओपन करा ब्रॅकेट, 20x मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला प्रॉडक्ट ऑफ टू पार्ट्स 20x मायनस एक्स स्क्वेअर which is to be maximum. हा प्रोडक्ट आपल्याला कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. आता या प्रोडक्टला एफ म्हणायचं आणि आपण मागे जे शिकलो मॅक्सिमम मिनिमाचा पार्ट तुझा इथनं पुढे कंटिन्यू करायचं. ठीक आहे, बघा लेट एफ एक्स इक्वल्स, सांगा एफ एक्स फंक्शन काय तुमचं 20x मायनस एक्स स्क्वेअर. तो प्रोडक्ट जो आहे ना त्या दोघांचा, त्या दोन पार्ट्सचा, त्या दोन पार्ट्सचा हा त्या दोन पार्ट्सचा प्रॉडक्ट आहे, तो मॅक्सिमम तुम्हाला पाहिजे. मग थोड्याशा आता स्टेप्स आहेत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश एक्स इक्वल्स, सांगायचा डी बाय डी एक्स तुम्ही लिहायचं, पण आता मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. 20 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा 5x. मग अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स,
एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल्स कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 -2 इंटू ब्रॅकेट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे थोडक्यात -2. एफ डॅश एक्स किती आला तुमचा, एफ डबल डॅश ऑफ एक्स किती आला, -2. मग आपण पुढे काय करतो, आपली प्रोसिजर आठवा बरं, लिहून दिलेली वहीची प्रोसिजर आठवा की लेट y इक्वल्स एफ एक्स बी एनी गिवन फंक्शन, देन फाइंड एफ डॅश एक्स आणि एफ डबल डॅश ऑफ एक्स. हे एफ डॅश एक्स आणि हे एफ डबल डॅश ऑफ एक्स. पुढे काय सांगा, फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. म्हणून ते पाठ करा. कन्सिडर एफ डॅश एक्स इक्वल्स 0. सांगा आता एफ डॅश एक्स म्हणजे कोण, 20 - 2x इक्वल्स 0. 2x पलीकडे गेले, 20 इक्वल्स 2x, 2 ने डिवाइड झालं, x इक्वल्स 10. म्हणजे ते रूट मिळालं तुम्हाला, रूट ज्याला आपण c म्हणतो बघा, c ते रूट मिळालं. स्टेप्स वाचा, प्रोसिजर वाचा, प्रोसिजर लिहून दिलेली. लेट y इक्वल्स एफ एक्स बी एनी गिवन फंक्शन, फाइंड एफ डॅश एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स, फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. If x equals c is one of the roots, then find f double dash of c. म्हणजे सेकंड ऑर्डर मध्ये तुमचा आता रूट रिप्लेस करायचं, त्याकरता कन्सिडर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. काय सांगा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, f डबल डॅश ऑफ x इक्वल्स किती सांगा, -2 आहे बघा इथे. तिथं तुमचं रूट रिप्लेस करा, म्हणजे f डबल डॅश ऑफ 10, x च्या जागी 10, इथं x असला तर 10 रिप्लेस करणार ना, आणि जरी पाहिजे असेल तर x रेस टू 0 आहे बघा, मग 10 रेस टू 0 रिप्लेस करा. 10 रेस टू 0 म्हणजे 1, थोडक्यात आहे तसं -2 येणार आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं साइन तुमचं मायनस निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, तो निगेटिव्ह आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल, इफ एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0, वाचा, इफ एफ डबल डॅश ऑफ सी इज लेस दॅन 0, then the function has हे xy function, then the function has maxima at x equals c. Therefore the function has maxima at x equals c. c म्हणजे 10. आता या लाईनचा मी अर्थ सांगतो ऐका. ज्या वेळेस x 10 असेल तेव्हा हे जे तुमचं फंक्शन तुम्ही तयार केलं की नाही xy, हे फंक्शन काय देणार तुम्हाला, मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे असं त्याचा अर्थ आहे. मग आता मला सांगा, ज्यावेळेस तुमचा x 10 असेल त्यावेळी ट्रान्सफर करून y पण किती मिळेल तुम्हाला, 10. मग ज्यावेळी दोघं 10 असतील, 10 दोघं ज्यावेळी 10 असतील तेव्हाच त्यांचा प्रोडक्ट मॅक्सिमम आहे की नाही सांगा. बस याच्यावरून समजलं. तर फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट x इक्वल्स 10. ठीक आहे. मग आता आपल्याला तर दोन्ही पार्ट्स विचारले x आणि y. फ्रॉम 1 म्हणायचं, फ्रॉम इक्वेशन 1 सांगा x प्लस y इक्वल्स किती आहे सांगा, 20. त्यामध्ये x ची व्हॅल्यू 10 प्लस y इक्वल्स 20. ट्रान्सफर केल्यानंतर y इक्वल्स किती मिळाले, 10. मग x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला. इथे x मिळाली होती मगाशी, इथे y मिळाली होती. मग 20 चे दोन पार्ट्स काय झाले, 10. Therefore the two parts of 20 are 10 each, किंवा 10 and 10, such that किंवा so that their product is maximum. ही लास्ट लाईन तुमची लिहायची, लक्षात आलं. Now second question, question number 3. Question number 3. A metal wire of 36 centimeter long, म्हणजे वायरची लेंथ दिली आहे 36 centimeter long, is bent to form a rectangle. वायर रेक्टँग्युलर शेप मध्ये गुंडाळून ठेवलेली आहे. Find its dimensions when its area is maximum. वायरची लेंथ आहे 36 सेंटीमीटर. ही वायरची लेंथ 36 सेंटीमीटर आहे. त्याला असं रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये गुंडाळून ठेवले आणि असं गुंडाळायचं की त्याची एरिया मॅक्सिमम असली पाहिजे. मग रेक्टँगलची लेंथ x आणि ब्रेडथ y आहे. मग त्याची एरिया काय सांगा, रेक्टँगलची एरिया ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला सांगा, तर लेंथ इंटू ब्रेडथ. ही एरिया तुम्हाला काय पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. तर त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स म्हणजे लेंथ आणि ब्रेडथ काय ठेवावेत असं त्यांनी विचारलं. आधी तुम्हाला हे समजते का बघा, की वायरची जी लेंथ आहे,
वायर तुम्ही अशी गुंडाळून ठेवली इथे बघा आणि ही लेंथ 36 सेंटीमीटर आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की त्या रेक्टँगलचं पेरिमीटर नॉट एरिया, त्या रेक्टँगलचं पेरिमीटर काय असलं पाहिजे 36 सेंटीमीटर असलं पाहिजे. हे ज्याला कळलं त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. पेरिमीटरचा अर्थ काय तर साईडच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्यांची टोटल म्हणजेच पेरिमीटर. तर तुम्ही वायर त्याच फॉर्म मध्ये गुंडाळून ठेवली आहे ना, म्हणजे याचा अर्थ त्या रेक्टँगलचं पेरिमीटर काय असलं पाहिजे तर 36 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आला पाहिजे 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ म्हणजेच पेरिमीटर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय मधलं रिलेशन मिळेल. एक्स आणि वाय मधलं रिलेशन कसं करायचं बघूया आपण. लक्षात, लेट द लेंथ अँड ब्रेथ of rectangle be x and y centimeter. Like the length and breadth of rectangle be x and y centimeter. ठीक आहे, मग टोटल लेंथ ऑफ वायर इक्वल्स किती आहे सांगा 36 सेंटीमीटर. म्हणजेच पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स 36 सेंटीमीटर. ही त्यातली स्टेप जी आहे ना ही महत्वाची, ही कळायला पाहिजे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स 36 सेंटीमीटर. मग आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय तर 2 इंटू ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ इक्वल्स 36. 2 ने डिवाइड केलं की x प्लस वाय इक्वल्स 18. हे झालं इक्वेशन 1. जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये x प्लस वाय इक्वल्स 20 होतं बघा, तसं रिलेशन तुम्हाला आता मिळालं. आता तुम्हाला काय मॅक्सिमम पाहिजे, प्रॉब्लेम वाचा बरं. त्यात तुम्हाला काय मॅक्सिमम पाहिजे तर रेक्टँगलची एरिया मॅक्सिमम पाहिजे. मग ठीक आहे, देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल काय फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. आणि ही एरिया तुम्हाला काय पाहिजे मॅक्सिमम पाहिजे. पण हे सगळं एका व्हेरिएबल मध्ये आलं पाहिजे, ज्याला आपण एफ म्हणणार किंवा काय जे व्हेरिएबल असेल ते. मग यासाठी मला आता y रिप्लेस केले पाहिजे. मग x इंटू ब्रॅकेट सांगा y म्हणजे काय वरती बघा, y म्हणजे इथे बघा इक्वेशन y म्हणजे 18 मायनस x फ्रॉम इक्वेशन 1 ओपन करा 18x मायनस x स्क्वेअर which is to be maximum. कारण ही आता मिळाली तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला काय पाहिजे मॅक्सिमम. मग आता ह्याला एफ म्हणून इथनं पुढे आपली प्रोसिजर चालू ठेवायची. सांगा लेट एफ इक्वल्स 18x मायनस x स्क्वेअर. आता मी आणखी स्टेप्स गाडी चालू करणार आहे, म्हणजे मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिणार नाही, पण तुम्ही मात्र तसं करायचं नाही. मला एवढ्या जागेत सगळं बसवायचं म्हणून मी चाललेलं असतं. मग आता एफ डॅश एक्स म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह 18 इंटू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ट्वाइस एक्स. आता अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स 18 चा 0 मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच मायनस 2. बघा आपली प्रोसिजर बघा. लेट y इक्वल्स एफ एक्स बी एनी गिवन फंक्शन. फाइंड एफ डॅश एक्स अँड एफ डबल डॅश ऑफ एक्स. पुढं फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल्स 0. कन्सिडर एफ डॅश एक्स इक्वल्स 0. आता एफ डॅश एक्स म्हणजे 18 मायनस 2x इक्वल्स 0. 2x तिकडे गेले 18 इक्वल्स 2x. देयरफॉर फायनल आन्सर x इक्वल्स 9. हे तुम्हाला रूट मिळालं. दिसतंय का बघा ते खाली लिहिलेलं x इक्वल्स 9 दिसतंय का बघा सगळ्यांना. ठीक आहे, x इक्वल्स 9 हे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली. पुढची प्रोसेस काय असते आपली, इफ x इक्वल्स c इज वन ऑफ द रूट्स देन फाइंड f डबल डॅश ऑफ c. म्हणजे आता f डबल डॅश ऑफ x पहिले मला लिहिले पाहिजे. चला f डबल डॅश ऑफ x पुढे बघा -2. तिथं तुमचं रूट रिप्लेस करायचं. हे 9 x च्या जागी 9, इथे x कुठं नाहीच आहे, बरोबर आहे -2. निगेटिव्ह आला का पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह. म्हणजे देयरफॉर द फंक्शन हॅज मॅक्सिमा. निगेटिव्ह आला ना की असं लिहायचं फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट x इक्वल्स 9. या लाईनचा अर्थ असा ऐका, ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 9 असेल तेव्हा तुमचं जे फंक्शन आहे की नाही हे तयार केलं. मी सांगा fx कुणाला म्हणणं आठवतं तुम्हाला. हे बघा याला हे म्हणजे काय एरिया ऑफ रेक्टँगल. तर x 9 असताना
द फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट x इक्वल्स 9 चा अर्थ असा x 9 असताना हे जे तुमचं फंक्शन आहे म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल जे आहे ते तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे. म्हणजे x 9 असताना तुमच्या रेक्टँगलची एरिया मॅक्सिमम असणार आहे. मग ज्यावेळी x 9 असेल त्यावेळी y किती आपण बघूया. मग फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट x इक्वल्स 9 फ्रॉम इक्वेशन 1 x plus y equals 18 त्यामध्ये x ची व्हॅल्यू 9 plus y equals 18 ट्रान्सफर केल्यानंतर y equals 9 मिळाले तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे x पण 9 y पण 9 असताना तुमची एरिया काय असणार आहे मॅक्सिमम. देयरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल is maximum when both length and breadth are 9 centimeter each. म्हणजे थोडक्यात तो स्क्वेअर असला पाहिजे कारण लेंथ आणि ब्रेथ सेम झाले ना म्हणजेच तो काय असला पाहिजे स्क्वेअर असला पाहिजे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. द टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्यूसिंग x units cost of producing x units is x square plus 60x plus 50. म्हणजे आपण x युनिट्स कशाचे तरी तयार करतोय आणि त्याची टोटल कॉस्ट तयार करण्याला जो खर्च आला तो काय आला सांगा x square plus 60x plus 50 and the price is rupees 180 minus x per unit. विक्री करताना त्याची प्राइस आहे 180 minus x एका युनिटची. तर फॉर व्हॉट युनिट्स इज द प्रॉफिट मॅक्सिमम. ठीक आहे लक्षात. CP म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ x युनिट्स. CP ऑफ x युनिट्स टोटल कॉस्ट दिली नाही. टोटल कॉस्ट की कॉस्ट आहे आपल्याकडे x स्क्वेअर प्लस 60x प्लस 50 दिलेली. ही झाली कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग x युनिट्स. ठीक आहे. आता आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ x युनिट्स पाहिजे. मला सांगा x आपण युनिट्स तयार करणार आहोत आणि एकाची सेलिंग प्राइस आहे 180 मायनस x. प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस. ओपन केल्यानंतर 180 मायनस x 180x लिहायचं आहे 180x मायनस x स्क्वेअर. ही झाली तुमची सेलिंग प्राइस. आणि प्रॉफिट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे तर किती युनिट्स तयार केले पाहिजेत म्हणजे x ची व्हॅल्यू काय असं विचारलं. आपण प्रॉफिटचं फंक्शन तयार करूया. प्रॉफिट इक्वल्स काय फॉर्म्युला सांगा SP मायनस CP. सांगा SP किती आहे इथं बघा 180x मायनस x स्क्वेअर हे होईल मायनस CP काय सांगा x स्क्वेअर प्लस 60x प्लस 50 जाऊ दे मायनस साइन आज जाऊ दे 180 मायनस x 180x आहे बघा पुन्हा एकदा विसरलो 180x मायनस x स्क्वेअर आता मायनस साइन आज जाऊ दे मायनस 60x मायनस 50. लक्ष द्या हे 180x आणि मायनस 60x म्हणजे राहिले 120x. मायनस x स्क्वेअर म्हणजे मायनस 2x स्क्वेअर आणि पुढचे मायनस 50 ॲज इट इज. दिस इज प्रॉफिट. आणि हा प्रॉफिट तुम्हाला कसा पाहिजे which is to be maximum. आता ह्याला म्हणा fx हे फंक्शन. लेट fx इक्वल्स 120x minus 2x square minus 50. तुम्ही लिहिताना डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x मग f dash x इक्वल्स d by dx ऑफ हे सगळं आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. f dash x इक्वल्स 120 into x चा डेरिव्हेटिव्ह 1 2 पुढे आणले 4x हा झाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f डबल डॅश कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4 कोएफिशिएंट x चा डेरिव्हेटिव्ह 1 हा झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. चला प्रोसिजर वाचा. Let y equals fx be any given function. Find f dash x and f double dash of x. Find the roots of the equation f dash x equals 0. Consider f dash x equals 0. कुठे आहे बघा f dash x? इथे बघा. 120 minus 4x equals 0. 4x तिकडे गेले. 120 equals 4x. 4 ने डिवाइड केलं. मी इथे लिहितो बरं का आता काही इथलं दिसत नाहीये. हे 4 ने डिवाइड केलं. Therefore x equals किती आले? 30. याला आपण म्हणतो ना CC. If x equals c is one of the roots, then find f double dash of c. मग आता आपण सेकंड ऑर्डर कडे जाऊया. कन्सिडर
एफ डबल डॅश ऑफ एक्स सांगा, एफ डबल डॅश ऑफ एक्स किती आहे -4. तिथं तुमचं आलेलं रूट रिप्लेस करायचं. देअरफॉर एफ डबल डॅश ऑफ काय रूट आलं आपलं 30. एफ डबल डॅश ऑफ 30 म्हणजे एक्सच्या जागी 30. आता इथं एक्स नाहीच आहे, असते तर रिप्लेस केले असते आम्ही. इक्वल्स -4 विच इज निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर काय लिहायचं? फंक्शन हॅज मिनिमा, सॉरी फंक्शन हॅज मॅक्सिमा. निगेटिव्ह आला नाही का? फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट एक्स इक्वल्स 30. देअरफॉर द फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट एक्स इक्वल्स 30. या लाईनचा अर्थ सांगतोय का? एक्स 30 असताना तुमचं जे फंक्शन होतं ना, फंक्शन आहे बघा, हे फंक्शन म्हणजे प्रॉफिटचं फंक्शन, ते मॅक्सिमम व्हॅल्यू देणार आहे असा त्याचा अर्थ आहे. एक्स 30 म्हणजे एक्स म्हणजे नंबर ऑफ युनिट्स. 30 युनिट्स जर तुम्ही प्रोड्यूस केले तर तुमचा प्रॉफिट काय असणार आहे? मॅक्सिमम. हा त्याचा अर्थ आहे. द फंक्शन हॅज मॅक्सिमा ऍट एक्स इक्वल्स 30. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्यांनी विचारले का बघा, फॉर व्हॉट युनिट्स इज द प्रॉफिट मॅक्सिमम, एवढंच विचारले. प्रॉफिट इज मॅक्सिमम फॉर 30 युनिट्स एक्स इक्वल्स 30. फॉर 30 युनिट्स. आणि जर तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिट विचारला असता, हे बघा प्रॉफिटच्या जागी एक्स साठी 30 रिप्लेस करा. मी करून दाखवतो पण माझ्या मते विचारलेलं नाही तुम्हाला, तरी सुद्धा मी इथं दाखवतो. हे बघा मॅक्सिमम प्रॉफिट इज, चला पहिल्यांदा फंक्शन घ्या, प्रॉफिटचं फंक्शन इथं 120x - 2x² -50. x 30 असताना 120 into bracket 30 -2 into bracket 30 चा स्क्वेअर -50. 12 3 जा 36 वरती 2 0 -900 30 चा स्क्वेअर 900 डबल 1800 -15. 3600 मधनं 1800 गेले, 1800 राहिले आणि त्यातनं परत -50 म्हणजे 1750. 1750 रुपीज हा तुमचा असणार आहे मॅक्सिमम प्रॉफिट असणार आहे. जर 30 युनिट्स प्रोड्यूस केले तर एवढा प्रॉफिट. हे माझ्या माहितीनुसार तुम्हाला विचारलेलं नाहीये. त्यांनी एवढंच विचारलंय की फॉर व्हॉट युनिट्स इज द प्रॉफिट मॅक्सिमम. द प्रॉफिट इज मॅक्सिमम फॉर 30 युनिट्स. एवढंच त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, आता इथे आपला एक्सरसाइज 4.3 देखील संपलेला आहे.